हिवाळी अधिवेशन केवळ एक आठवड्याचं होणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन होईल। रविवारी सुद्धा कामकाज सुरू राहील अशी माहिती मिळतेय। अधिवेशन किती दिवसांचं होणार हा प्रश्न महत्त्वाचा होता। कदाचित 2 आठवड्याचं होईल अशी शक्यता होती, पण जी माहिती समोर येतेय त्यानुसार हिवाळी अधिवेशन केवळ एक आठवड्याचं होणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन होईल अशी माहिती मिळतेय। रविवारी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत। काल मतदान पार पडलेलं आहे। 20 डिसेंबरला सुद्धा काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचं मतदान होणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये महापालिका निवडणुकांची सुद्धा घोषणा होऊ शकते। जिल्हा परिषदांचं वेळापत्रक ठरायचंय आणि त्या पार्श्वभूमीवरती अधिवेशनामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि हे अधिवेशन केवळ एक आठवड्याचं होईल अशी माहिती मिळतेय। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन होईल अशी माहिती आणि या अधिवेशन काळामध्ये रविवारी सुद्धा कामकाज सुरू राहील। एरवी रविवारी कामकाज नसतं अधिवेशनाचं, पण यावेळी रविवारी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे। कारण केवळ 8च दिवसांचं अधिवेशन होणार आहे, आठवड्याचंच अधिवेशन होणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर असा अधिवेशनाचा कालखंड असेल आणि या अधिवेशन काळामध्ये जनतेच्या प्रश्नावर नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या अधिवेशन काळामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये कोणत्याही प्रकारे मतदारांना प्रलोभनं दिली जाऊ नयेत या संदर्भात आयोग पत्र लिहिणार आहे सरकारला अशी ही माहिती आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, केवळ आठवड्याभराचाच काळ अधिवेशनासाठी का ठेवण्यात आलेला आहे? काय कारण आहेत यामागे? अगदी आपण पाहतोय की आताच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची विधानसभेची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे आणि 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर अशा कालावधीमध्ये हे अधिवेशन होणार आहे। पहिल्यांदाच पाहतोय आपण का रविवारी सुद्धा कामकाज जे आहे ते सुरू राहणार आहे, त्यामुळे एक आठवड्याचं हे अधिवेशन घेतलेलं आहे। आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि यामध्ये कुठल्याही क्षणी महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहे त्या लागू शकतात आणि म्हणूनच कुठेतरी एक आठवड्याचं जे आहे ते अधिवेशन ठेवलेलं आहे आणि रविवारी सुद्धा हे अधिवेशन होणार आहे। शनिवार रविवार दोन्ही दिवशी जे आहे ते कामकाज होणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही घोषणा होणार आहेत, त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निवडणूक आयोग सुद्धा बारकाईने याकडे लक्ष ठेवलेलं आहे। मात्र कुठेतरी विरोधकांनी हाही मुद्दा उपस्थित केलेला आहे का पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जाणार आहेत, मात्र त्या पुरवण्या मागण्या किती परिणाम करणाऱ्या असणार आहेत, ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या संदर्भातला काही निधी घोषणा होते का याकडे सुद्धा काहींचं लक्ष असणार आहे। त्यामुळे एक आठवड्याचं हे अधिवेशन असणार आहे। या बैठकीत आपण पाहतोय की पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा जो आहे तो पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भास्कर जाधव यांनी मुद्दा काढला आहे की दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही तरी किमान या अधिवेशनामध्ये याची घोषणा करावी अशा प्रकारचं जे आहे ती मागणी केलेली होती। मात्र यावरती सरकारकडून कुठल्या प्रकारचा जो आहे तो खुलासा किंवा उत्तर आलेलं पाहायला मिळत नाही। त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेत्याचं जे आहे ती निवड होईल असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आता जे काही सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये नेमकं या मुद्द्यावरती काही निर्णय होतोय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नागपूरला हे अधिवेशन आहे आणि राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे जे मुद्दे येणार आहेत, ज्या काही घोषणा होणार आहेत त्या निवडणुकीवरती प्रभाव टाकणाऱ्या असणार आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। कुठेतरी सरकारची सुद्धा सावध भूमिका आपल्याला पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय की काल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्यानंतर आपण पाहतोय की आज जे आहे ती BSc झालेली आहे आणि कुठेतरी एक आठवड्याचं फक्त हे अधिवेशन घेतलेलं आहे। त्यामुळे कदाचित आगामी ज्या आहे त्या निवडणुकांची घोषणा सुद्धा होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने एक आठवड्याचं अधिवेशन घेतलंय का असाही सुद्धा प्रश्न जो आहे तो समोर येतोय। प्रज्ञा, बरोबर आहे। आठवड्याचं अधिवेशन असलं तरी जनतेच्या प्रश्नांवरती जास्तीत जास्त चर्चा होईल अशी अपेक्षा आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.